नमस्कार. आज संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातला शेवटच्या अध्यायानंतर जे पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे त्याचा अर्थ, मतितार्थ, गुढार्थ हा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. पसायदान म्हणजे संपूर्ण विश्वासाठी मागितलेले कल्याण. स्वतःसाठी काहीही न मागता सर्व मानव, प्राणी आणि सृष्टी सुखी राहावी अशी माऊली ज्ञानेश्वरांची प्रार्थना आहे. पसायदान याचा आजच्या जीवनाशी संबंध जर पाहिला तर हे फक्त धार्मिक प्रार्थनाच नाही, मानवतेसाठी सामाजिक प्रतिज्ञा आहे. यात हिंसा, द्वेष, अहंकार, मतभेद याऐवजी मैत्री, सद्बुद्धी, शांती, समता, करुणा यांची मागणी आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश या पलीकडेही सर्व जीव सुखी राहावेत हा सार्वत्रिक संदेश आहे. आजच्या काळात राजकारण, स्पर्धा, तणाव, सोशल मीडियाचे वाद, कटुता या सगळ्यात माणसाने पुन्हा दयाळूपणा, सहानुभूती आणि सदाचार टिकवावा हीच पसायदानाची खरी शिकवण आहे. या पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर माऊली स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. देव वेगळा नाही, तो संपूर्ण विश्वात भरून राहिलेला आहे. प्रत्येक प्राणी, प्रत्येक कण म्हणजे देवाचेच रूप. ज्ञानेश्वरी लिहिणे हा केवळ ग्रंथलेखन नाही, तो अहंकार, विद्वत्ता, कर्तेपणा यांचा होम आहे. शब्दांचा उपयोग स्वतःच्या कीर्तीसाठी नाही तर लोककल्याणासाठी आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा नव्हे तर निष्काम सेवा, करुणा आणि सत्यवाणी हाच खरा मार्ग आहे. पसायदान म्हणजे वैयक्तिक मोक्ष नाही तर साऱ्या जगासाठीचा आशीर्वाद. दुःख नाहीसं व्हावं, द्वेष मावळावा, विवेक वाढावा अशी सामूहिक प्रार्थना आहे. मी जे बोललो, लिहिलं ते माझ्यासाठी नव्हे. त्या वाणीने जर विश्वातील एकाही जीवाला शांती मिळाली तर तोच माझा खरा यज्ञ आणि तोच माझा खरा देव. ही पसायदानातली दुसरी ओवी इथे ज्ञानेश्वर माऊलींची अद्वैताची करुणा दिसते. मानवी स्वभाव, समाज आणि करुणेचं मर्म सांगणारी. खळ म्हणजे माणसं नव्हेत तर खळपणा. ज्ञानेश्वर म्हणतात, माणूस नष्ट नको, दुर्गुण नष्ट व्हावेत. ही अत्यंत उच्च आध्यात्मिक भूमिका आहे. फक्त वाईटपणा जावा इतकंच नाही तर चांगल्या कर्मात आनंद वाटू लागावा. कर्तव्य, सेवा, प्रामाणिकपणा हे ओझं न वाटता आनंददायी व्हावं. भूता म्हणजे सर्व सजीव, मानव, प्राणी, निसर्ग. परस्पर मैत्री म्हणजे द्वेष नाही, स्पर्धा नाही, शोषण नाही. संपूर्ण सृष्टी सहअस्तित्वात बांधली जावी. ही ओवी सांगते की समाज सुधारणा म्हणजे शिक्षा नाही, परिवर्तन आहे. गुन्हेगारांचा द्वेष नको, त्यांचं मानसिक रूपांतर व्हावं. सुधारणा ही करुणेतून यावी, सुडातून नाही. माणसं वाईट नसतात, सवयी वाईट असतात. सवयी बदला, माणूस आपोआपच उजळतो. ही पसायदानातली तिसरी ओवी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी. दुरित म्हणजे केवळ पाप नाही तर अज्ञान, मोह, भीती, भ्रम. ज्ञान आल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तो हटवावा लागत नाही. स्वधर्म म्हणजे धर्मग्रंथातील नियम नव्हेत तर आपल्या अंतरात्म्याचा नैसर्गिक मार्ग. जेव्हा प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावानुसार प्रामाणिकपणे जगतो तेव्हाच संपूर्ण विश्व उजळतं. ही स्वार्थी इच्छा नाही. इथे वांछा म्हणजे शुद्ध, अहंकाररहित इच्छा. अशा इच्छांना विश्व स्वतः प्रतिसाद देतं. महत्त्वाचं म्हणजे हानिकारक इच्छा पूर्ण व्हाव्यात असा अर्थ नाही तर कल्याणकारी आकांक्षा साकार व्हाव्यात.
तर अंधारावर शिव्या घालण्याऐवजी दिवा लावा. बाहेरचा धर्म नाही, आतला विवेक जागा करा. इच्छा करा पण जबाबदारीने. अज्ञान गेला की पाप राहत नाही. स्वधर्म जागा झाला की विश्व उजळतं. आणि शुद्ध इच्छा असेल तर निसर्गही साथ देतो. ही पसायदानातली चौथी ओवी भक्ती, सद्गुण आणि सार्वत्रिक कल्याण यांचा संगम. इथे मंगळ म्हणजे केवळ ऐहिक सुख नव्हे, तर विवेक, करुणा, समाधान, शांती हे सर्व पावसासारखं सहज सर्वांवर पडावं. निष्ठा म्हणजे अंधश्रद्धा नाही, ती म्हणजे जीवनात एक नैतिक केंद्र असणं. अशा लोकांची संख्या वाढली तर समाज आपोआपच सुदृढ होतो. अनवरत म्हणजे थांबा नव्हे, खंड नव्हे. भूता म्हणजे सर्व सजीव. ज्ञानेश्वर म्हणतात, चांगली माणसं काही ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर सतत भेटायला मिळावीत. आज जिथे नकारात्मक बातम्यांचा मारा आहे, अविश्वास, तुटकपणा वाढतोय, तिथे ही ओवी सांगते, सद्गुणांची कमतरता नाही, त्यांचा सहवास वाढवायला हवा. मंगळ ही वस्तू नाही, ती ऊर्जा आहे. निष्ठावान माणसं हीच खरी संपत्ती आहे. ही तर पसायदानातली साररूप ओवी आहे. कल्पना, चेतना, अमृत तिन्हीचा अद्भुत संगम. कल्पतरू म्हणजे इच्छा पूर्ण करणारे वृक्ष. पण इथे बाहेरचे झाड नव्हे, मानवी मन हेच कल्पवृक्ष आहे. जशी इच्छा तसं फळ. चिंतामणी म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा रत्न. ज्ञानेश्वर म्हणतात, जागृत चेतना हीच खरी संपत्ती आहे. बाहेर काहीही शोधण्याची गरज नाही. अर्णव म्हणजे महासागर. वाणीचं वर्णन अमृताच्या महासागरासारखं केलं आहे. माणूस जे बोलेल ते जखम करणार नाही, विष पसरणार नाही, तर जीवांना पोषण देईल. आजच्या जीवनात इच्छा करा पण जबाबदारीने. मन जागृत ठेवा, तेच तुमचं भाग्य आहे. बोलण्याआधी आठवा, हे शब्द अमृत आहेत की विष. मन पवित्र झालं की तेच कल्पवृक्ष होतं. चेतना उजळली की तीच चिंतामणी होते. आणि वाणी शुद्ध झाली की अमृत वाहतं. ही पसायदानातली 6वी ओवी निसर्गातील विरोधाभास मिटवून समाजातील ताणतणाव संपवण्याची प्रार्थना. चंद्र म्हणजे शीतलता, मन, भावना. अलंछन म्हणजे डाग आणि कलंक. ज्ञानेश्वर म्हणतात, मनात राग, मत्सर, ईर्षा यांचे डाग नसावेत. सूर्य म्हणजे बुद्धी, तेज, सत्ता, अहंकार. ताप म्हणजे दाह, दडपशाही. अर्थशक्ती असावी पण ती जाळणारी नसावी. अधिकार असावा पण करपवणारा नसावा. सोयरे म्हणजे आप्त, कुटुंबीय. इथे आदर्श समाजाचं चित्र आहे, जिथे चंद्रासारखं सौम्य मन आणि सूर्यासारखी तेजस्वी पण संयमी बुद्धी दोन्हीही एकत्र असतात. भावना असाव्यात पण त्या डागाळलेल्या नसाव्यात. सत्ता असावी पण ती दाहक नसावी. मतभेद असावेत पण वैरीभाव नसावा. मन शीतल असो, बुद्धी तेजस्वी असो, पण दोन्ही कुणालाही जाळणारे नसोत. तेव्हाच माणसं माणसांची होतील. ही पसायदानाची ओवी म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊलींचा स्वर प्रार्थनेतून थेट परिपूर्णतेकडे जातो. किंबहुना म्हणजे याहूनही पुढे. आधीच्या सगळ्या प्रार्थनांनंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे सगळं झालं तरी अंतिम सत्य एकच आहे, सुख. पण हे सुख बाह्य नाही, तर आत्मिक पूर्णतेचं सुख आहे. 3 लोक म्हणजे शरीर, मन आणि आत्मा. या तिघातही परिपूर्णता यावी. फक्त भौतिक समाधान नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक समाधान. आदिपुरुष म्हणजे सुरुवातीपासून असलेलं तत्व, चेतना. भजन म्हणजे केवळ नामस्मरण नाही, तर जगणं हेच उपासना होणं. अखंडित म्हणजे सुखदुःख, यश अपयश कशातही तुटणार नाही अशी भक्ती. ज्ञानेश्वर काहीही मागत नाहीत स्वतःसाठी. ते मागतात सगळ्यांचं भलं, सगळ्यांचं सुख आणि सगळ्यांचं आत्मिक जागरण.
सुख, पूर्णता आणि अखंड भक्ती याच्या पलीकडे मानवासाठी काहीही उरत नाही. ही पसायदानानंतरची उपसंहाराची ओवी मानली जाते. ग्रंथ, ज्ञान आणि समाज याचं नातं सांगणारी. इथे उपजीविका म्हणजे पोटासाठी नव्हे. याचा अर्थ शिक्षक, प्रवचनकार, साधक, वाचक आणि जो कोणी ज्ञानावर जीवन आधारतो तो ज्ञानेश्वरांनी स्वतःलाही यात धरलं आहे. अहंकार नाही, समर्पण आहे. इहलोकी म्हणजे सध्याचं जग. ज्ञान हे फक्त मोक्षासाठी नाही, तर दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी आहे. दृष्ट दिसणारं यश, आरोग्य, कीर्ती, समाधान, समाज मान्यता. अदृष्ट न दिसणारं यश, सद्बुद्धी, शांती, पुण्य, आत्मिक वाढ. खरं यश म्हणजे दोन्हींचा समतोल. ज्ञान विकायचं साधन नसावं, पण ज्ञानावर जगणं पवित्र असावं. आणि ज्ञानाने माणूस जिंकणारा नव्हे, उजळणारा व्हावा. ज्ञान ज्याचं साधन आहे त्याचं जीवन साध्य व्हावं, हेच ज्ञानेश्वर माऊलींचं अंतिम आशीर्वाद वाक्य. ही ओवी तर पसायदानाचा पूर्ण विराम. इथे ज्ञानेश्वर माऊली स्वतःलाही विसरून केवळ कृपेत विलीन होतात. इथे देव वेगळा बोलत नाही. ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणातून देवाचा स्वर प्रकटतो. ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणातून देवाचा स्वर प्रकटतो. अद्वैताचं हे सर्वोच्च रूप. भक्त आणि देव यांच्यात अंतर उरत नाही. दान आणि पसाव वेगळे नाहीत. जेव्हा प्रार्थना पूर्णपणे निष्काम असते तेव्हा ती मागणं राहत नाही, ती स्वीकृती बनते. ज्ञानेश्वर माऊलींना सुख मिळालं कारण त्यांची प्रार्थना स्वतःसाठी नव्हती, ती विश्वासाठी होती. परकल्याणातच आत्मसुख मिळतं हा अंतिम सिद्धांत इथे व्यक्त होतो. पसायदान म्हणजे मागणी नाही, सौदा नाही, अपेक्षा नाही. ती आहे करुणेची नैसर्गिक अभिव्यक्ती. ज्या क्षणी मी संपतो त्या क्षणी देव बोलतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं सुख मिळतं. पसायदान म्हणजे दुष्टपणाचा नाश, अहंकाराचं विसर्जन आणि संपूर्ण विश्वासाठी मागितलेली करुणेची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. धन्यवाद.